त्यानंतरची बातमी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची। आजपासून 10वीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात होते आहे। राज्यातील 16,09,445 विद्यार्थी आज परीक्षा देतील। आज पहिला पेपर मराठीचा आहे। राज्यभरातल्या विविध सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची विशेष तयारी करण्यात आली आहे। तणावमुक्त वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी सुद्धा अनेक उपाययोजना पाहायला मिळतात। आपले दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुंबईतनं माहिती देतील वेदांत नेप, तर नाशिकवरनं प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। वेदांत, मुंबईतल्या कोणत्या सेंटरवरती तू आहेस आणि कशी लगबग विद्यार्थ्यांची पाहायला मिळते? ज्ञानदा बालमोहन विद्या मंदिर केंद्राच्या ठिकाणी मी आहे आणि इथे 10वीची परीक्षा म्हणजे पहिली बोर्डाची परीक्षा आणि त्यामुळे सर्व सूचना इथे बोर्डावर पाहायला मिळतात। म्हणजे बारकोड पद्धतीची सूचना या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत। प्रथम भाषा म्हणजे ज्यांची प्रथम भाषा मराठी, इंग्रजी आणि हिंदी आहे असा पेपर आज आहे। बहुतांश मुलांचा इथे मराठी पेपर आहे। तर कशा प्रकारे तयारी झाली आहे? एक तर दडपण आहे का तयारी पूर्ण झाली? तयारी झाली आहे पूर्ण। झाली आहे पूर्ण? लिहावं लागणार आहे मराठीचा पेपर? हो केलाय सराव। तयारी पूर्ण झाली तरी पण अजून करावं लागतं ना म्हणून। अच्छा, तुझी तयारी झाली? हो पूर्ण 80 मार्क? बघू आता केवढे येतात। अच्छा, मॅडम कशा प्रकारे तणावमुक्त वातावरण म्हणजे बालमोहन विद्या मंदिरमध्ये त्यासाठी काय विशेष प्रयत्न करण्यात आले, कशी तयारी? बालमोहनमध्ये म्हणण्यापेक्षा मी संपूर्ण महाराष्ट्राचं सांगेन की मुलांना आवाहन असं करेन की परीक्षेचं अजिबात टेन्शन घेऊ नका। तणावमुक्तच परीक्षा असते, कारण सुरुवातीपासून वर्षभर त्यांचं मूल्यमापन करून त्यांना 20-20 मार्क्स इंटरनलचे असतात। त्यांना पेपरमध्येच मार्क्स मिळवायचे आहेत आणि परीक्षा पद्धती अत्यंत सोपी आहे। पेपर्स ज्या कृतीपत्रिका काढल्या जातात त्याही अत्यंत सोप्या असतात आणि त्यामुळे तसा टेन्शन घेण्याचा भाग नाहीये। टेन्शन नाही मॅडम, मध्ये टेन्शन घ्यायचं नाही। टेन्शन नाहीये? नाही टेन्शन तर तू पुस्तक हातात नाही घेतलं? नाही, सगळा अभ्यास झालाय। तुझा नाही झालाय? माझा झालाय तरी पण करायचं शेवटची रिव्हिजन। हां, त्यामुळे जसं मॅडमनी सांगितलं की तणावमुक्त वातावरण प्रत्येक शाळेत देण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न आहे आणि परीक्षा पद्धती सुद्धा तशा प्रकारे सोपी आहे। त्यामुळे काही विद्यार्थ्यांची तयारी झाली आहे, काही जणांची शेवटची रिव्हिजन मराठी विषयाची बाकी आहे, ते रिव्हिजन असं उभं राहून करतात आणि त्यामुळे परीक्षेचं वातावरण आहे। मात्र यामध्ये टेन्शन फ्री परीक्षा कशा प्रकारे देता येईल असा प्रयत्न शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे। त्यासोबतच गैरप्रकार टाळण्यासाठी सुद्धा विशेष खबरदारी शिक्षण विभागाकडून घेण्यात आली आहे। ठिकठिकाणी भरारी पथकं असतील, 200पेक्षा अधिक भरारी पथकं राज्यभरात विविध ठिकाणी विविध केंद्रावर जातील आणि जिथे गैरप्रकार घडेल तिथे योग्य ती कारवाई सुद्धा केली जाईल। ज्ञानदा बरोबर आहे, विद्यार्थी अगदी रिलॅक्स दिसतात। लास्ट मिनिट रिव्हिजन सुरू आहे, लगबग वाढली आहे विद्यार्थी सेंटरवरती येण्याची। आपण नाशिकमधलं काय चित्र हे जाणून घेण्यासाठी प्रांजलकडे जातोय। प्रांजल, या सेंटरवरती सुद्धा मुलं यायला सुरुवात झालेली आहे का? इथलं काय चित्र आहे? ज्ञानदा, आपण जर बघितलं तर सध्या राजकीय वातावरण हे महाराष्ट्रात चांगलं तापलेलं आहे। काही दिवसातच आचारसंहिता लागेल असं म्हटलं जातंय। अनेक उमेदवारांसाठी ही देखील परीक्षाच असणार आहेत आणि असं असताना दुसरीकडे 12वीच्या परीक्षा सुरू असताना आजपासून 10वीच्या परीक्षेला देखील सुरुवाती झालेली आहे। मी नाशिकच्या मराठा हायस्कूलच्या केंद्रावरती आहे। आपण यंदा जर बघितलं तर एक नवीन बदल बघायला मिळतो की जो अतिरिक्त शेवटचे जे 10 मिनिटं देण्यात येत होते ते यंदा परीक्षेच्या आधी परीक्षेच्या नंतर हे देण्यात येणार आहेत। त्यामुळे कुठेतरी गैरप्रकार टाळतील अशी शिक्षण मंडळाला आशा आहेत। यासोबतच विद्यार्थ्यांचं कन्सल्टेशन देखील केले जाणार आहेत। विद्यार्थी नैराश्यात राहणार नाही याची देखील काळजी घेतली जाणार आहे। एकूण कसं नियोजन आहे ते आपण जाणून घेणार। माझ्यासोबत केंद्र प्रमुख आहेत। मॅडम, कसं एकूण नियोजन? मविप्र समाजाचे मराठा हायस्कूल नाशिक ही नाशिक जिल्ह्यातील एक सर्वात मोठी शाळा आहे। या शाळेमध्ये जवळजवळ 1254 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत। एकूण 51 ब्लॉक आहेत, त्यामध्ये 3 उपकेंद्र आहेत। मराठा हायस्कूल मुख्य आहे, न्यू मराठा हायस्कूल, त्याचप्रमाणे सिंधुसागर अकॅडमी आणि ब्राईट स्पार्क स्कूल। गैरप्रकार टाळण्यासाठी कशी काळजी? गैरप्रकार टाळण्यासाठी पर्यवेक्षकांची एक मीटिंग घेण्यात आली। मीटिंगमध्ये बोर्डाने आम्हाला ज्या ज्या सूचना दिल्या त्या सर्व सूचनांची माहिती पर्यवेक्षकांना देण्यात आली। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून कुठलेही गैरप्रकार घडणार नाही यासाठी अगोदरच विद्यार्थ्यांनाही त्या केंद्रावरचे जे मुख्याध्यापक असतील त्यांनी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी कुठल्याही मानसिकदृष्ट्या खचणार नाही याची काळजी सर्वच मुख्याध्यापकांनी योग्य पद्धतीने घेतलेली आहे।
पेपर चालू असताना विद्यार्थ्यांना ज्या काही अडीअडचणी येतील त्या अडीअडचणी एक केंद्र संचालक म्हणून आम्ही निश्चितच सोडविण्याचा प्रयत्न करू आणि अगदी आनंदी वातावरणात विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील याचा आटोकाट प्रयत्न तो केला जाणार आहे. खरं ज्ञानदा की विद्यार्थ्यांनी नैराश्यात राहू नाही याची काळजी घेतली जाणार आहे. आपण देखील आपल्या एबीपी माझाच्या वतीने सांगू की कुठलंही टेन्शन घेऊ नका आणि सर्व विद्यार्थ्यांना खरं तर ऑल दी बेस्ट. अर्थात आपण सगळ्या विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेला आज सामोरे जाणाऱ्यांना शुभेच्छा देऊया. तुमच्या दोघांचे आभार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.